लाडकी बहिणीच्या लाडक्याचा 2100 रुपये हप्ता वाटपाबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। 2100 रुपये या ठिकाणी कधीपासून तुम्हाला भेटणार आहेत याच्याबद्दलची एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी ही मोठी बातमी समोर दिलेली आहे। त्याच्यामुळे लाडक्याचा व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। सर्व व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे, पुराव्यासहित दाखवणार आहे, कारण की मी या ठिकाणी काही बोलणार नाहीये। ज्या गोष्टी आहेत तुम्हाला डायरेक्ट समोरासमोर दाखवणार आहे। तर लाडक्याचा कोणत्या ताईला असं वाटतंय की लवकरात लवकर आम्हाला 2100 रुपये हप्ता वाटप व्हायला पाहिजे। ज्या लाडक्याला 12वा भेटला नाही, 13वा भेटला नाही, त्या सर्व ताईला अगोदर जे सगळे हप्ते भेटायला पाहिजेत आणि त्याच्यानंतर लवकरात लवकर हा 2100 रुपयाचा हप्ता आमच्या अकाउंटला सुरू व्हावा असं कोणत्या ताईला वाटतंय पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। आणि लाडक्या ताईंनो बघा, ज्या ताईंची पडताळणीमध्ये नावं कमी झाली आहेत त्या लाडक्या ताईंना देखील या ठिकाणी त्यांची परत तपासणी करावी आणि सर्व लाडक्या ताईंना हप्ता चालू करावा अशा स्वरूपाची देखील आपण सरकारकडे मागणी करत आहोत। चला वेळ न वाया घालता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करत आहे। 2100 रुपये हप्ता, त्याचबरोबर 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा कधी भेटणार आहे हे पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी बातमी दाखवत आहे बघा, वर्षपूर्तीचं लाडकीला गिफ्ट मिळालेलं आहे किंवा काय नेमकी बातमी आहे आपण या ठिकाणी बघूया। लाडकीला गिफ्ट मिळणार, लाडकीला 1500 ऐवजी 2100 मिळणार। मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत। फडणवीस साहेबांनी मुख्य संकेत दिलेले आहेत बघा लाडक्या ताईंनो। महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी सुरू केलेल्या लाडकी बहिणी योजनेची वर्षपूर्ती झाली, मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये आश्वासन देऊनही वर्षभरात लाडक्या बहिणींच्या हप्त्यामध्ये वाढ झाली नाही। त्या पार्श्वभूमीवर रक्षाबंधनाच्या दिवशीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाडकी बहिणी योजनेचे पैसे वाढवण्याबाबत मोठं विधान केलं। बघा लाडक्या ताईंनो, एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, आपल्या या लाडक्या बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि 1 वर्ष पूर्ण झालं तरी ही लाडकी बहीण योजना चालूच आहे। भले 1500 रुपये आतापर्यंत भेटले आणि 2100 अजून भेटले नसतील, पण लक्षात घ्या ज्या ताईला पात्रतेमध्ये बसलेले आहे त्याला सगळ्याला 1500 रुपये या ठिकाणी मिळत आहेत। रक्षाबंधनाच्या निमित्ताने पण या ठिकाणी मोठं वाटप झालं होतं। रक्षाबंधनाच्या निमित्ताने या ठिकाणी लाडक्या ताईंसाठी एक मोठी बातमी समोर आली होती। आपले राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक मोठी बातमी दिलेली, ती पण तुम्हाला मी दाखवतो। त्याचबरोबर त्याच्यानंतर आज देखील त्यांनी या ठिकाणी मोठी घोषणा केलेली आहे, ती पण तुम्हाला मी दाखवणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। 2100 रुपये कोणाकोणाला पाहिजे पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं लागेल। निवडणुकीपुरतं हे भाऊ पैसे देणार आहेत आणि आपण निवडणुकीनंतरही ही योजना सुरू ठेवली। पुढचे 5 वर्ष योजना राहणार आहे आणि बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांनी सांगितलंय की निवडणुकीपुरती ही मर्यादित राहिलेली नाहीये लाडकी बहीण योजना, तर आम्ही 1 वर्ष पूर्ण पैसे दिलेले आहेत आणि पुढचे 5 वर्ष देखील या ठिकाणी लाडकी बहीण योजना चालू राहणार म्हणजे राहणार अशा स्वरूपाची ग्वाही या ठिकाणी आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे। तर लाडक्या सगळ्याला असं वाटतंय का की ही लाडकी बहीण योजना चालू राहावी? कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला घरामध्ये आतापर्यंत तुमच्या घरामध्ये किती लाडक्या बहिणी आहेत कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय, कारण की जर तुमच्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी असतील तर तुमचा हप्ता बंद होणार आहे। बाकीच्या लाडक्या ताई जे असतील त्यांचा हप्ता चालू राहणार। त्याच्यामुळे कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव पटपट सर्वांनी सांगायचं आहे। तर योग्य वेळी या योजनेच्या निधीमध्ये वाढ देखील आम्ही करणार आहोत, हेही मी सांगू इच्छितो। महायुतीत सत्तेत आल्यानंतर तिजोरीत खडखडाट निर्माण झालाय, त्यामुळे आता सरकारनं लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्याचा सपाटाच लावलाय। त्यामध्ये आतापर्यंत तब्बल 24 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत, तर आता आणखी 24 लाख लाडक्या बहिणींची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली। मात्र कोणत्या जिल्ह्यामध्ये किती लाडक्या बहिणींची चौकशी सुरू आहे पाहूया। आता जिल्ह्यानुसार बघा पडताळणी 5,19,267 लाभार्थ्यांपैकी बघा या ठिकाणी नागपूर विभाग लक्षात घ्या। सुरुवातीला बघा नागपूर विभाग आहे। नागपूर विभागामध्ये एकूण 5,19,267 लाभार्थी आहेत। त्याच्यापैकी 95,400 एवढा मोठा आकडा बघा, एवढ्या सगळ्या लाडक्या ताईंची तपासणी या ठिकाणी चौकशी होणार आहे। ही पण गोष्ट लक्षात ठेवा। खूप महत्वाचा व्हिडिओ लाडक्या ताईंनो, तुमचा कोणता जिल्हा एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण की तुमच्या जिल्ह्यानुसार पण तुमची पडताळणी होणार आहे। बघा जसं की नागपूरचं एका नागपूरमधून 95,400 म्हणजे 95,500 लाडक्या ताई या ठिकाणी चौकशीमध्ये येणार आहे। 95,400 लाडक्या बहिणींची चौकशी। अमरावतीत 6,78,000 पैकी 59,837 लाडक्यांची चौकशी।
बघा अमरावतीमध्ये कोणी आहे का लाडक्या बहिणी एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण अमरावतीमध्ये 6,78,000पैकी एकूण 59,837 म्हणजे 60,000 एवढ्या लाडक्या ताईंची तपासणी होणार आहे. तर अशा कुणी अमरावतीमध्ये ताई आहेत का, आपला व्हिडिओ जे बनत आहेत बघत आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचं पटपट, कारण की तुमच्या तपासण्या सगळ्यांच्या होणार आहेत. ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे. गोंदियामध्ये 3,12,210 पैकी 33,364 लाडके बघा. चौकशी. गोंदिया जिल्ह्यात जे कोणी आहेत का बघा, गोंदिया जिल्ह्यामध्ये 3,12,210 पैकी 33,300 एवढ्या लाभार्थ्यांची काय होणार आहे, तपासणी परत होणार आहे. नाशिकमध्ये 15,35,000पैकी 1,50,000 लाभार्थ्यांची चौकशी. बघा हे आकडा खूप मोठा वाढलाय. बघा नाशिकमध्ये बघा मागच्या वेळेस पण बऱ्याच ताईला पैसे आले नव्हते, पुण्यामध्ये पण बऱ्याच ताईला पैसे आले नव्हते. तर बघा आकडेवारी किती मोठी वाढलेली बघा. एकूण फक्त नाशिक जिल्ह्यामधले 15 लाख या ठिकाणी लाभार्थी आहेत. 15 लाखापैकी 1.5 लाख लाभार्थ्यांची चौकशी होणार आहे आणि 1.5 लाखांना पैसे पण भेटलेले नाही, त्याच्यामुळे त्यांची चौकशी होत आहे. लाडक्यानो ही गोष्ट लक्षात ठेवा. अहिल्यानगरमध्ये 11,26,000 लाभार्थ्यांपैकी 1,25,000 लाभार्थी. बघा जर आपण हे नगर जिल्ह्यातलं बघितलं, अहिल्यानगर जिल्ह्यातलं बघितलं तर 11,26,000 एवढे लाभार्थी होते आणि त्याच्यापैकी 1,25,000ची काय होणार आहे, चौकशी होणार आहे. जळगावमध्ये 10,35,000पैकी 92,000 लाभार्थ्यांची चौकशी. बघा जळगावमध्ये 10 लाखांपैकी 92,000 लाभार्थ्यांची चौकशी सुरू असल्याचं समोर आल्यानंतर बच्चू कडूंनी सरकारवर निशाणा साधला. मत भेटला, विषय संपला. मत कसं घेतं त्यांचं 26 लाख. किती आमदार आले 26 लाखात? तेव्हा तुम्हाला समिती नेमली नाही, तेव्हा तुम्ही पात्र पाहिलं नाही, अपात्र पाहिलं नाही. म्हटलं त्या पाहिजे तुम्ही 1500 रुपये दिले. आता म्हणतो नाही आम्ही समिती नेमतोय, आम्ही असं करतोय. तुमच्या बापाचं राज्य, तुम्हाला सत्य द्यायचं होतं म्हणून लाडकी बहीण सुरू केली. त्या लाडकी बहिणीचे दुःख पाहुणे दिले. भावाले रोज लुटता, म्हणजे 1500 रुपये द्यायचे आणि तिचं घर नावाने करून घ्यायचं, असं सरकार आहे. महायुतीमध्ये सत्तेत आल्यानंतर अर्थसंकल्पामध्ये लाडकीच्या निधीमध्ये 10,000 कोटींची कपात करण्यात आली. त्यामुळे तब्बल 50 लाख लाडकींना अपात्र ठरवण्याची शक्यता वर्तवण्यात येते. बघा जवळजवळ 50 लाख लाडक्या ताईंना अपात्र करण्याची या ठिकाणी काय आहे, शक्यता आहे. कारण की बघा ऑलरेडी 26 लाख ताईपर्यंत अजून हप्ता पोहोचलेला नाहीये. 12वा हप्ता नाही, 13वा हप्ता नाही, दोन्ही हप्ते त्यांना भेटलेले नाहीयेत. आता हा जो पुढचा जो असणार आहे, पुढचं जे चेकिंग असणार आहे ई-केवायसी बद्दल पण लक्षात घ्या. एक महत्वाची अपडेट समोर आलेली आहे. आता व्हिडिओ वेळ संपत आला त्याच्यामुळे ती माहिती सांगत नाही, पण आता ही पूर्ण बातमी अगोदर सांगतो आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी ई-केवायसी बद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर आतापर्यंत अपात्र लाडक्या आणि तोडक्या भावांनी 4,800 कोटींचा डल्ला मारलाय. त्यामुळे आता सरकार उरलेल्या 26 लाख लाडक्यांना अपात्र ठरवल्यानंतर लाडकीचा हप्ता 1,500 ऐवजी 2,100 रुपये करणार का याची उत्सुकता राज्यातील लाडक्या बहिणींना. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर बघा लाडक्यानो आता एक महत्वाची तुम्हाला अपडेट देतोय. सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही माहिती दिली जात आहे. ई-केवायसी जी तुमची लाडक्या बहिणीची ई-केवायसी आहे, ज्याची त्यांनी सुरुवात केली होती, लिंक टाकली होती, पण ती लिंक बंद पडली होती, ती चालू झाली नव्हती. तर ती लिंक या ठिकाणी त्यांनी काढून घेतलेली आहे. सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या ट्रिक्स गुरु या चॅनलवर तुम्हाला ही माहिती देत आहे. त्याच्यामुळे लाडक्यानो सर्वांना ही आनंदाची बातमी आली की ई-केवायसी तरी आता थोड्या वेळासाठी तरी ही थांबलेली आहे. तुमची आता ई-केवायसी आता तरी होणार नाही, एक थोड्या दिवसामध्ये ती चालू होईल, पण आता तरी झालेली नाहीये. त्याच्यामुळे कोणी जर तुम्हाला असेल ई-केवायसी करून घ्या, ई-केवायसी करून घ्या, डायरेक्ट ही फेक न्यूज असणार आहे. कारण की असे जर कोणी लिंक वगैरे पाठवत असेल तर तुम्ही त्याच्यावर लिंकवर क्लिक करू नका. त्याच्यामुळे तुमचे बँक अकाउंट खाली होऊ शकतात, बँक अकाउंट फ्रॉड होऊ शकतात. त्याच्यामुळे अशा कोणत्याच लिंकवर क्लिक करू नका. ई-केवायसी थोड्या काळासाठी बंद केलेली आहे, काळजी करू नका. मी उद्याच्या सकाळच्या लेक्चरमध्ये सगळी त्याच्याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायचं, जास्तीत जास्त शेअर करायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.